हॅलो नमस्कार, वेलकम टू अर्थनीती. मी गजानन बसके. UPSC MPSC मुख्य परीक्षा त्यातही GS3 आणि इकॉनॉमिक्स हा सब्जेक्ट ज्यावेळेला आपण विचारात घेतो तेव्हा तुम्हाला यावर क्वेश्चन पॅटर्न कसा आहे हा आधी समजणं गरजेचं आहे. नाही तर होतं काय की बऱ्याच वेळा विद्यार्थी पूर्ण कन्सेप्ट क्लिअर करतात, इकॉनॉमिक्सचा सब्जेक्ट हा पूर्ण क्लिअर होतो, पण ज्यावेळेला आपण मेन्सचे क्वेश्चन बघतो तेव्हा मात्र आन्सर लिहिता येत नाही. बरं, कन्सेप्ट क्लिअर आहेत का? यस. सब्जेक्टवर पूर्ण होल्ड आहे का? आहे. करंट योजना सगळं केलेलं आहे, पण मग आन्सर लिहिता येत नाही का? कारण क्वेश्चन पॅटर्न नेमका कसा असतो इथं ॲज कम्पेअर टू अदर सब्जेक्ट शक्यतो डायरेक्टली प्रश्नांची संख्या फार कमी असते. म्हणजे उदाहरण देतो, ज्यावेळेला आपण GS3 इकॉनॉमिक्स क्वेश्चन पॅटर्न विचारात घेतो, कन्सेप्ट क्लिअर आहेत ठीक आहे, पण डायरेक्टली कन्सेप्टवर प्रश्न याचं प्रमाण कमी असतं. त्यातही समजा इन केस 5 मार्काला प्रश्न आला तर आपण तिथं कन्सेप्ट मेन्शन करणं, त्याची टर्मिनॉलॉजी म्हणू आपण, डेफिनेशन, ती आयोगाला अपेक्षित असते. किंवा कधी कधी आता भविष्यात पुढच्या वेळेस पॅटर्न येऊ शकतो 2च मार्काला प्रश्न, म्हणजे यावेळेस आयोगाने ब्रेकडाऊन केलं नाही का, 10 आणि 15चा क्वेश्चनचा मार्क असतो ॲक्च्युली, पण 5 मार्काला सुद्धा विचारलेलं आहे. तसं जर ब्रेकडाऊन केलं एकदम कमी मार्काला जर एखादा क्वेश्चन विचारला तर तेव्हाच त्याला आपण म्हणता येईल की तिथं कन्सेप्ट लिहिणं अपेक्षित आहे. टर्मिनॉलॉजी किंवा डेफिनेशन, एक्झॅक्टली मिनिंग काय, त्या कन्सेप्टचा अर्थ काय, तो लिहिणं अपेक्षित आहे, पण याचं प्रमाण फार कमी आहे. आता तुम्ही असाही अनुभव घेतला असेल, इकॉनॉमिक्सचा अभ्यास झाला आहे, सगळं क्लिअर आहे, पण सर क्वेश्चन वेगळेच वाटत आहेत, म्हणजे जो अभ्यास केला आहे तसा तिथं काही दिसत नाही आहे. बरोबर, त्याला म्हणायचं ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन. ज्या गोष्टी आपण केलेल्या आहेत त्याच्या आधारावर प्रश्न विचारले जातात. याचं एक एक्झाम्पल डेमो देतो तुम्हाला. या इकडं फिस्कल डेफिसिट, पब्लिक फायनान्स हा टॉपिक आहे, सार्वजनिक वित्त. आता हा क्वेश्चन पॅटर्न नीट समजून घ्या, तर तुम्हाला GS3 मध्ये चांगला आउटपुट मिळवता येईल. अदरवाईज अभ्यास सगळेच करतायत तर मग आन्सर लिहिता आलं पाहिजे, आणि आन्सर लिहिण्यासाठी क्वेश्चन पॅटर्न आधी कळायला पाहिजे. बघा आता फिस्कल डेफिसिट म्हणजेच सगळं आपलं पब्लिक फायनान्स, सार्वजनिक वित्त, त्याच्यामध्ये तूट ज्याला आपण म्हणतो, मग ती राजकोषीय तूट असू दे किंवा कुठली, ज्याला आपण इथे फिस्कल डेफिसिट म्हणलं, ह्याच्यात तुम्हाला हे सुद्धा येऊ शकतं प्रायमरी डेफिसिट, रेव्हेन्यू डेफिसिट, कॅपिटल किंवा अजून प्रायमरी डेफिसिट कुठल्याही स्वरूपात येऊ शकते. मी ओव्हरऑल इथं तूट जर विचारात घेतलं तर त्याच्यामध्ये आता तुम्हाला प्रश्नाचं स्वरूप कसं असतं बघा, डायरेक्टली फिस्कल डेफिसिट याच्याबाबतच पानभर लिहायचं असं अजिबात नसतं. मग कन्सेप्च्युअल क्लिअरिटी काय कामाला आली, तर फिस्कल डेफिसिट काय हे तुम्हाला माहिती पाहिजे. हे माहिती असल्यानंतरच काय कळेल, मग आता आयोगाने प्रश्नात काय विचारलं असेल, काय कारणं आहेत की भारताची मागील काही वर्षापासून फिस्कल डेफिसिट ही वाढत चालली आहे, ॲक्च्युली हा प्रश्न. मग डायरेक्टली फिस्कल डेफिसिट विचारले का, तर नाही. तुम्हाला एक्झॅक्टली काय तूट असते, त्यातही राजकोषीय तूट म्हणजे नेमकं काय, आणि ते वाढत जाण्याचं काय कारण आहे नेमकं, हे ॲक्च्युली कारण इथे विचारलं, आणि मग ते तुम्हाला तिथे लिहायचं आहे. त्यातही पुन्हा त्याच्या अजून वेगवेगळ्या बाजू आहेत. राजकोषीय तूट असेल किंवा कुठली तूट सरकारची जास्त वाढत चालली आहे, त्याच्यामध्ये काय रिझन असणार आहे, साहजिक आहे सरकारचा खर्च वाढतोय, एक्सपेंडिचर, आणि मग उत्पन्न त्या तुलनेत वाढत नाहीये, म्हणजेच इन्कम कमी होतोय आणि एक्सपेंडिचर वाढत जाते. मग त्यातही अजून तुम्हाला एलिव्हेट करून तिथं आन्सर लिहायचं आहे. म्हणजे मी तर आता पूर्ण एखादा आन्सर लिहून दाखवणार नाही तुम्हाला, पण लक्षात येतंय का की आपल्याला अभ्यास करताना कन्सेप्च्युअल क्लिअरिटी, त्यासोबत त्याचं ॲप्लिकेशन, आणि मग करंट रिलेव्हन्स, मग बजेट, सर्वे, हा सगळा पार्ट येणार आहे. इथं तुम्हाला त्याचे रिझन लिहायचे आहेत. साहजिक आहे इन्कम सरकारचं त्या तुलनेत वाढत नाहीये की जेवढा खर्च वाढतोय. खर्चामध्ये पुन्हा अजून 2 गोष्टी येऊ शकतात. मग कुठला खर्च वाढतोय की ज्यामुळे तूट वाढतीये, सो महसुली खर्चही वाढतोय आणि भांडवली खर्चही करावा लागतो, कारण भारत हा विकसनशील देश आहे, बऱ्यापैकी इन्फ्रास्ट्रक्चर अजून डेव्हलप करायचं बाकी आहे. व सरकारचा इन्फ्रास्ट्रक्चर होणारा खर्च कुठला आहे, कॅपिटल एक्सपेंडिचर. ॲट द सेम टाइम मोठ्या प्रमाणात सरकारला कर्मचारी वर्ग लागतोय, बरं त्यावर होणारा जो काही पगार, पेन्शन, जो खर्च आहे दॅट इज रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. मग अशा पद्धतीने सरकारची काय वाढतीये, तूट वाढतीये. हे सगळं तुम्हाला लिहिणं अपेक्षित आहे. आता कळालं का? म्हणजे ॲक्च्युली प्रश्न काय आहे, फिस्कल डेफिसिट, प्रश्नातला कीवर्ड, पण त्याच्यातही काय विचारले, त्याचे कारण विचारले. इज दॅट क्लिअर? पहिला अँगल. दुसरा, आता सेकंड क्वेश्चन असा येऊ शकतो, ही जी तूट आहे राजकोषीय तूट, मग ही कमी करण्यासाठी सरकार काय उपाययोजना करतं, सरकारचं काय धोरण आहे. मग ह्याच्यात परत तुम्हाला इथं पॉईंट लिहायचे. काय कमी करायचं, तूट कमी करण्यासाठी काय करावं लागेल, ऑब्व्हियसली अनावश्यक खर्च कमी करायचा. त्यातही आता तुम्ही सगळाच खर्च कमी करून चालणार नाही, भांडवली खर्च करावाच लागतो आपल्याला. त्यातही महसुली खर्च टाळता येत नाही. मग अजून काय असा खर्च आहे, अनुदानं किंवा जे अनावश्यक खर्च म्हणून, ते तुम्ही कमी करणं अपेक्षित आहे. ॲट द सेम टाइम खर्च कमी करणं आणि इन्कम वाढवण्यासाठी प्रयत्न करणं. मग कुठल्या स्वरूपात सरकारचा वेगवेगळा अजून उत्पन्नाचा जो स्रोत आहे तो कसा वाढवता येईल ते एक बघायचं, हेच उपाययोजना. आणि अजून तुम्ही याच्यात काय लिहिणं अपेक्षित आहे, FRBM ॲक्ट, फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट ॲक्ट, तो यासाठीच आहे ना. तूट नियंत्रणात आणणे, खर्च कमी करणे वगैरे, हा सगळा प्रकार आहे ना, यायचं इथं. मग कळालं का काय चाललंय ते? म्हणजे तुम्हाला ज्या वेळेला मी इथं म्हणलं की क्वेश्चन पॅटर्न नेमका कसा असतो GS3चा, आपण कन्सेप्ट क्लिअर करून सर मला उत्तर का लिहिता येत नाही, त्याचं कारण आहे तुम्हाला क्वेश्चन पॅटर्न क्लिअर नाही. आपण ज्यावेळेला अभ्यास करतो तेव्हा मुख्य परीक्षेचा जो अँगल आहे तो विचारात घेऊन अभ्यास केला पाहिजे, नाहीतर अदरवाईज तुम्हाला मग सगळं तर येतं पण उत्तर लिहिता येत नाही.
मग तो प्रीत अप्रोच झाला तुम्हाला. प्रीमध्ये काय असतात, पर्याय असतात 4, त्यातून निवडायचं असतं, सोपं इझी. पण मेन्सला तसं आहे का, नाही, वर डायरेक्टली प्रश्न आणि खाली पूर्ण रिकामी जागा ब्लँक, लिहा काय लिहायचं ते. आणि त्यातही प्रश्नात एवढे कीवर्ड असणार आहेत. फिस्कल डिफिसिट का वाढत चाललंय सांगा, किंवा फिस्कल डिफिसिट कमी करण्यासाठी सरकार काय उपाययोजना करू शकतं किंवा काय केल्या पाहिजे ते सांगा. 2 अँगल क्लिअर झाले का, म्हणजे ऍक्च्युली आपण हा एक प्रश्न म्हणू आपण आणि हा दुसरा प्रश्न क्लिअर झाला. आता अजून एक एरिया असा विचारला जाऊ शकतो तुम्हाला की फिस्कल डिफिसिट संदर्भात बघा, मी सेंटर पॉईंट एकच पकडला, पण त्याचे किती क्वेश्चन तयार होऊ शकतात हे मला तुम्हाला सांगायचं आहे. नेक्स्ट पुढचा प्रश्न येतो इम्पॅक्ट. मग जी राजकोषी तूट वाढत चालली आहे तर त्याचा अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल. त्यातही अर्थव्यवस्थेमध्ये स्पेसिफिकली त्यांनी जर प्रश्नामध्येच इन्फ्लेशन हा फॅक्टर मेन्शन केला तर तुम्हाला ते सांगावं लागेल की कशा पद्धतीने सरकारची तूट निर्माण होते ज्यावेळेला सरकारचा खर्च जास्त असतो. खर्च जास्त असला म्हणजे अर्थव्यवस्थेत चलन पुरवठा वाढतो, पैशाचं प्रमाण वाढतं, त्यामुळे लोकांकडील पैसा वाढतो आणि डिमांड वाढते. कशाची, वस्तू सेवांची. डिमांड वाढली की किंमत वाढते, दॅट इज कॉल्ड एज इन्फ्लेशन. मग हे सगळं तुम्हाला प्रॉपर एक्सप्लेन करावं लागेल तिथं, राईट. हा एक अँगल झाला. दुसरा, ॲट द सेम टाइम अजून काय इम्पॅक्ट होतो, पब्लिक डेप्ट. म्हणजे सरकारला ही तूट भरून काढण्यासाठी कर्ज घ्यावं लागेल का नाही, तर तुटीचा अर्थभरणा करता येईल, ज्याला आपण डेफिसिट फायनान्सिंग म्हणतो, आणि त्यामुळे कर्जाचे प्रमाण वाढतं. सो दिस इज ऑल अबाउट क्वेश्चन पॅटर्न रिगार्डिंग इकॉनॉमिक्स GS3 पेपर. आणि हा क्लिअर नसला तर आपण फक्त टॉपिक क्लिअर करू, कन्सेप्ट क्लिअर करू, सब्जेक्ट क्लिअर करू, पण आन्सर रायटिंग करता येणार नाही. म्हणजेच आपल्याला आता मुख्य परीक्षेत तयारी करायची असेल तर असे सगळे एक एक एरिया घेऊन त्यावर त्याचे कारणं, त्याचे परिणाम, त्याचे उपाययोजना वगैरे वगैरे सगळे असे डायमेन्शन्स पूर्ण करावी लागतील. बाकी याच्यावरही आपली डिटेल लेक्चर होणारच आहेत की एक टॉपिक घ्यायचा आणि त्याच्यावर प्रॅक्टिस क्वेश्चन मी तयार करणार आहे आणि त्याची तुम्हाला जस्ट फॉर्मॅटिंग मेन्शन करणार आहे, ते पुढे असेलच. सो हा आजचा इथपर्यंतचा लेक्चरचा पार्ट लक्षात आला का, आणि थोडाफार ते कॉन्फिडन्स आला की यस GS3 म्हणजे नेमकं काय आणि कसे क्वेश्चन फ्रेम होतात, जेणेकरून तुम्हाला आता त्याची आयडिया येईल आणि तुम्ही आता रिव्हिजन जर करत असाल तर ह्या अँगली तुम्हाला तिथं काहीतरी ज्याला इनपुट्स म्हणतो आपण किंवा जे कंटेंट आहे तो तसा गोळा करता येईल किंवा नोट्स तशा तयार करता येईल, जेणेकरून तुम्हाला तिथं यायला सोपं जाईल. सो दिस इज ऑल अबाउट टुडेज लेक्चर. आवडला असेल व्हिडिओ तर नक्की लाईक करा, तुमचे फीडबॅक मेन्शन करा आणि आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. GS3 संदर्भात बरीच काय म्हणतो आपण त्याला कमतरता दिसून येते आणि विद्यार्थ्यामध्ये ही सगळा असा अंधार आहे की सर पुढे काय करायचं आम्ही. त्यात सब्जेक्ट इकॉनॉमिक्स म्हणजे UPSCचा आत्तापर्यंतचा रेकॉर्ड आहे, सगळ्यात कमी मार्क GS3 आहेत बरं का. तुम्ही पूर्ण टॉपरचे काढा. फार असे मोजके विद्यार्थी आहेत की जे 100, 110 असे वगैरे क्रॉस झालेले आहेत, नाहीतर ते कम्प्लिटली 90, 95 असा आकडा आहे. आणि MPSCला तर आता आपण सांगू शकत नाही कारण पहिलीच मेन झालेली आहे, ते रिझल्ट येईल वगैरे काय ते पुढे बघू. पण हा पेपर टफेस्ट कॅटेगरीमध्ये पडतो. त्यातही मार्क न येण्याचं कारण आहे याच्याबाबतची एक अवेअरनेस, क्लॅरिटी विद्यार्थ्यांना नसल्यामुळं आपण आपल्या पद्धतीने अभ्यास करतो आणि तिथं काहीतरी इरिलेव्हंट लिहून येतो, त्यामुळे मार्क पडत नाहीत. पण आता असं होता कामा नये. GS3 बाबत इकॉनॉमिक्स आणि मग ॲग्रिकल्चरबद्दल काही पार्ट आहे, मी तो जास्तीत जास्त तुम्हाला घेऊन येईल. त्यासाठी तुम्ही आपलं यूट्यूब चॅनल असेल किंवा टेलिग्राम चॅनल सबस्क्राईब करा. या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला येणाऱ्या मेन्समध्ये नक्की फायदा दिसून येईल. चलो, सो भेटूया परत एका नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.